रेवती, हे घे बरं, लिंबू पाणी आधी पी बरं. अगं काय सकाळपासून सारखं काहीतरी देतेस ग. पी ना, साखर कमी घातलीये मी. नाही पेलीस तर ताकद कशी येणार? ऑफिसचं काम काय तसंच करणार आहे? अगं मी आता ठणठणीत बरी, आणि अर्धा आजार ना तुझ्या येण्यामुळे बरा झाला, आणि उरलेला अर्धा आजार तुम्ही शनायाला अद्दल घडवण्यासाठी जे काही करताय ना त्यामुळे बरा झाला. या कुणालमुळे शन्याचं खरं रूप तरी यांच्या समोर ये. आता तरी गुरुला कळू दे, त्याने आयुष्यात केवढी मोठी चूक केली. रेवती, मला ना एकच गोष्ट सतावून राहिली. कोणती? नाही म्हणजे मला यांचा स्वभाव चांगलाच माहिती. असं कुठल्याही गोष्टीवरती लगेच विश्वास नाही ठेवणार आहे. मे बी, पण मला सांग, जेव्हा गुरुबद्दल तुला पहिल्यांदा कळलं होतं तेव्हा तू लगेच विश्वास ठेवला होतास? नाही ना. जेव्हा तू स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलंस तेव्हा तुझा विश्वास बसला. हो. ए राधिका, एक आयडिया सुचली ज्यामुळे गुरु समोर सगळं क्लिअर होईल. आता काय? सांगते, पण त्याआधी आनंदला फोन कर. मी कुणालला कळवते. उद्या सकाळी आपण कॅफे अरोमामध्ये भेटू आणि पुढचं प्लॅनिंग करूया. रेवती, हे काय सुचतंय तुला? आजारी आहेस ना तू? मी बरी आहे ग आता. आनंदला फोन कर आधी. रेवती, मग तूच फोन करून सांग ना. बर. हॅलो आनंद, ऐक, उद्या सकाळी आपण कॅफे अरोमामध्ये भेटूया. महत्वाचं बोलायचंय. ओके. काय करू यार? तू जरा शांत बसशील का एका ठिकाणी? ओके. काय झालंय? गईसा माझी वाट लागली यार. कोण असतेस यार तू? मी काय केलं? हे बघ, नीट सांग मला काय झालंय. अगं कुणाल गो. हू कुणाल? अरे व्हॉट हू कुणाल? शॉर्ट टर्म मेमरी लॉस नुसती. ओ या कुणाल, तुझा एक्स बॉयफ्रेंड. त्याचं काय? अगं तो वेडा आहे ग एक नंबरचा. ही टोटली मॅड. अगं मी त्याला ते 25K दिले होते ना, मला वाटलं तेवढं घेऊन तो गप्प बसेल, पण नाही. आता त्याला 75K रुपीज हवे. आता तुम्ही कुठून आणू एवढे पैसे? व्हॉट? 75K? लेट मी टेल यू शनाया, तो तुला ब्लॅकमेल करतो. आय नो, पण आता काय करू मी? आय हॅव टू गिव्ह हिम द मनी, ऑर एल्स तू गॅरीला सांगेल. गॅरीला सांगितल्यावर सगळी माझी वाट लागेल. अगं पण तू गॅरी अंकलकडे पैसे माग ना, देईल तो. वेडी आहेस का? 75K कसे मागू मी आणि काय सांगू त्याला? काहीतरी सांग ना, थाप मार काहीतरी, आणि अशी इमोशनल मार, म्हणजे जरा सॉफ्ट कॉर्नर मिळेल. एक काम कर, असं सांग की तुझी आई आजारी पडली. डॉक्टर कडे जायला 75K रुपीज लागतात का कधी? तुझ्या आईला काही सर्दी नाही झालीये, ताप नाही आलेला. आईचं ना मेजर ऑपरेशन आहे कुठलं तरी, आणि ना त्या ट्रीटमेंट साठी खूप पैसे लागणार आहेत. हेच ग इमोशनल, देईल तो लगेच. यार नाही यार, मला नाही वाटत वर्क होईल यार. गॅरी खूप हुशार आहे ग, त्याला लगेच डाऊट येईल. माहितीये, आता पण माहितीये, मी वर असताना 3दा या विंडो कुणाचा फोन आला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं?
झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया